Hello dear students, welcome back to our channel. So today we will start with new chapter that is enhancement of food production. But before that, if you haven't subscribed to our channel yet, then please go and click on the subscribe button. Done? Thank you. Let's begin. Alright, so let's start with a new chapter that is enhancement of food production. आज आपण ह्या चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या पदार्थी शिकणार आहोत दॅट हाऊ यू कॅन इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ योर क्रॉप. आपण आपल्या क्रॉपची क्वालिटी, क्रॉपची क्वांटिटी कैसे बढ़ा सकते हैं, दैट वी आर गोइंग टू स्टडी इन अवर टुडेज सेशन. अब आप सोच रहे होंगे कि सडनली मैं लैंग्वेजेस स्विच क्यों कर रही हूँ. दैट इज़ बिकॉज वी हैव अ डिमांड फ्रॉम आवर स्टूडेंट्स दैट दे वांट अस टू यूज मल्टीपल लैंग्वेजेस. सम स्टूडेंट्स वांट मराठी टू बी स्पोकन एंड सम स्टूडेंट्स आर कंफर्टेबल विथ हिंदी. सो लेट्स ट्राय दिस एंड लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. क्योंकि इम्पॉर्टंट क्या आहे, महत्त्वाचं काय आहे की आपल्याला कॉन्सेप्ट कळालं पाहिजे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. आता इथे आपलं जे फर्स्ट पॉईंट आहे ते काय की त्यात काय सांगितलंय, इम्प्रूव्हमेंट इन फूड प्रोडक्शन. व्हॉट डू वी मीन बाय इम्प्रूव्हमेंट इन फूड प्रोडक्शन. इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय. इम्प्रूव्हमेंट मीन्स वेन यू इन्क्रीज और वेन यू एनहान्स द क्वांटिटी अँड द क्वालिटी ऑफ अ फूड. जेव्हा आपण आपल्या फूड प्रोडक्टची, आपल्या क्रॉपची, वेदर इट बी राइस, व्हीट, कॉर्न, एनीथिंग, कुछ भी होने दो, जब आप अपने फूड प्रोडक्ट की क्वालिटी को इम्प्रूव करते हो और जब क्वालिटी इम्प्रूव होती है तो उसके साथ साथ जैसे क्वांटिटी इम्प्रूव होती है उसको हम बोलते हैं इम्प्रूवमेंट. कळा लो. ऑल राइट, सो इम्प्रूवमेंट इन फूड प्रोडक्शन सेज फ्यू थिंग्स विच वी नीड टू अंडरस्टँड. आपल्याला का फूड प्रोडक्शनची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आहे, लाईक व्हॉट इज द नीड. सो त्याचं उत्तर आपल्याला पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. Why food production is important to be improved. As we know that food is one of the basic needs. आपल्याला हे माहिती आहे की फूड शिवाय, जेवणाशिवाय माणूस जगू शकत नाही. ठीक आहे. सो फूड इज वन ऑफ द बेसिक नीड्स as it gives us energy for everything. From food we get organic and inorganic components and from those components our cells they produce ATP जे आपल्या शरीरासाठी, आपल्या शरीराच्या मसल्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. तर फूडनेच आपल्याला वेगवेगळ्या पदार्थ मिळतात. करेक्ट. सो फूड इज वन ऑफ द बेसिक सोर्स ऑफ एनर्जी. आता पुढच्या पॉईंटमध्ये काय सांगितलंय, फूड कॅन बी डिफाईन्ड ॲज एनिथिंग. फूड आपण म्हणजे हे जे फूड मी म्हणते ते ॲक्च्युली काय आहे. सो एनिथिंग दॅट इज सॉलिड और लिक्विड विच हॅज energetic components in it, which has organic or inorganic components in it, which will get converted into ATP. That particular component, that particular compound can be defined as food. म्हणजे कोणतीही गोष्ट जी सॉलिड आहे किंवा लिक्विड फॉर्ममध्ये आहे, ज्या गोष्टीने आपल्याला एनर्जी मिळत असेल, आपल्या शरीराला काम करायला एनर्जी मिळत असेल, त्या पर्टिक्युलर प्रोडक्टला आपण फूड म्हणतो. सो फूड कॅन बी डिफाईन्ड एज एनिथिंग दॅट इज सॉलिड और लिक्विड विच वेन स्वॉलोड. स्वॉलो म्हणजे काय. स्वॉलो म्हणजे जेव्हा आपण कोणतीही गोष्ट आपल्या गळ्यातून खाली टाकतो. ओके, वेन वी स्वॉलो, जब हम किसी भी चीज़ को निगलते हैं तो उसको हम बोलते हैं स्वॉलोइंग एक्शन. सो एनीथिंग सॉलिड और लिक्विड विच कॅन बी स्वॉलोड, डायजेस्टेड. कोणतीही गोष्ट जी आपण स्वॉलो करू शकतो, आपली बॉडी डायजेस्ट करू शकते अँड ते डायजेशन झाल्यानंतर त्यातले जे प्रोटीन्स आणि जे कार्बोहायड्रेट्स निघत आहेत ते आपण जर असिमिलेट करू शकतो. असिमिलेशनचा अर्थ काय आहे, कोणतीही गोष्ट गोळा करून ठेवणे, किसी भी चीज़ को जमा करके रखना, इसको हम बोलते हैं असिमिलेशन. आपने खाना खाया, इंजेक्शन किया, फिर आपने उसको निगला, आपने स्वैलो किया. स्वैलो करने के बाद आपकी बॉडी के एंजाइम्स ने उसको डाइजेस्ट करना स्टार्ट किया. डाइजेस्ट मीन्स ब्रेक डाउन करना स्टार्ट किया. और फूड को ब्रेक डाउन करने के बाद हमको क्या मिलता है, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, शुगर, एनर्जी, ऐसे बहुत सारी चीज़ें मिलती हैं. तो इन सारी चीज़ों को आपने स्टोर किया. तो ये स्टोरिंग प्रोसेस जो है, ही जी स्टोरिंग प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो एसिमिलेशन. काय म्हणतो त्याला आपण, असिमिलेशन. सो एनिथिंग, कोणतीही गोष्ट जी आपण खाऊ शकतो, ज्याला आपण डायजेस्ट करू शकतो आणि ज्याला आपण असिमिलेट करू शकतो, दॅट प्रोडक्ट सॉलिड और लिक्विड कॅन बी डिफाईन्ड ॲज फूड. ओके, ऑल राईट. आता पुढच्या पॉईंटमध्ये काय सांगितलंय, इट इज ऑर्गॅनिक. जे आपण फूड खातो बेसिकली ते ऑर्गॅनिक असतं. इट इज़ एनर्जी रिच बिकॉज अपन फूड खातोच कारण आपल्याला एनर्जी पाहिजे. हम खाना ही इसलिए खा रहे हैं क्योंकि हमको एनर्जी चाहिए. सो इट इज़ ऑर्गेनिक, एनर्जी रिच, नॉन पॉइजनस. ऑलवेज रिमेंबर, जो चीज़ आपके शरीर के लिए अच्छी है, पदार्थ जे आपल्या शरीरासाठी चांगला आहे, दैट शुड बी नॉन पॉइजनस. ओके, इट शुड नॉट हैव एनी टॉक्सिक और पॉइजनस सब्सटेंस इन इट. नहीं तो हम उसको फूड नहीं बोलेंगे, उसको हम जहर बोलेंगे. सो फूड इज़ ऑर्गेनिक, एनर्जी रिच, नॉन पॉइजनस,
एडिबल म्हणजे जे आपण खाऊ शकतो, खाणारी गोष्ट. And nourishing substance means which will help the nourishment and the growth of the body, normal development of the body. Understood? Okay, I hope you are understanding. नेक्स्ट पॉइंट सेज दैट ग्रीन प्लांट्स सिंथेसाइज देअर ओन फूड. अब हम जो इतनी फूड की बात करें, आपण कधीपासून फूड म्हणतोय, ॲक्च्युली फूड कुठून मिळतं आपल्याला? तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जे प्लांट्स असतात ते प्रकाश संश्लेषण करतात, म्हणजे ते फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस करून ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात. प्लांट्स अपना खाना खुद बनाते हैं. बट वी एनिमल्स, वी डिपेंड ऑन प्लांट्स, वी आर हेटेरोट्रॉफ्स. प्लांट्स क्या होते हैं? प्लांट्स आर ऑटोट्रॉफ्स. इधर पे अगर मैं लिखकर बताऊं तो प्लांट्स क्या होते हैं? प्लांट्स आर ऑटोट्रॉफ्स. आणि ॲनिमल्स कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? ॲनिमल्स आर हेटेरोट्रॉफ्स. व्हॉट आर वी? वी आर हेटेरोट्रॉफ्स. हेटेरोट्रॉफ्स म्हणजे काय? हेटेरोट्रॉफ्स मीन्स हू डिपेंड ऑन अदर सोर्स फॉर देअर फूड. ओके, तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जे ग्रीन प्लांट्स असतात ते स्वतःचं जेवण स्वतः बनवतात, पण माणूस स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकत नाही. म्हणजे आपण अशी सनलाईटमध्ये उभी राहून आपल्याला एनर्जी मिळेल असं आहे का? नाही. आपल्याला प्लांट्स खाऊन, प्लांट्सने जे फूड बनवलंय ते फूड आपल्या बॉडीमध्ये जेव्हा जाईल तेव्हा ते आपल्याला एनर्जी देईल. सो वी डिपेंड ऑन प्लांट्स अँड अदर ॲनिमल्स. ओके, सो ग्रीन प्लांट्स सिंथेसाइज देअर ओन फूड बाय फोटोसिंथेसिस, बट animals cannot do that, and hence animals are dependent on plants directly. आपण डायरेक्ट प्लांट्स वरती डिपेंड करतो आपल्या नरिशमेंटच्या सोर्ससाठी. ठीक आहे, इथपर्यंत कळालंय? इधर तक समझा? ऑल राईट. द फेमाइन. आता ह्या शब्दाचा अर्थ काय? फेमाइन म्हणजे काय? फेमाइन म्हणजे वेन देर इज नो वॉटर नो रेनफॉल. जेव्हा अजिबात पावसाळा येत नाही, पाऊस पडत नाही आणि शेतात एकही शेती म्हणजे करू शकत नाही माणूस, शेतकरी शेती करू शकत नाही, त्या सिचुएशनला आपण फेमाइन म्हणतो. जब सूखा पड़ जाता है, अकाल पड़ जाता है, तो उसको हम फेमाइन बोलते हैं. फेमाइन बोलो, ड्राउट बोलो, इट्स वन एंड द सेम थिंग. सो द फेमाइन इज रिस्पॉन्सिबल फॉर डर्थ. ये डेथ नहीं है, हाँ, ये डर्थ लिखा है मैंने. हे काय लिहिलंय मी? डर्थ लिहिलंय, डेथ नाही येते. डर्थ म्हणजे काय असतं? डर्थ मीन्स स्केअरसिटी ऑफ फूड. कोणतीही गोष्टी जेव्हा कमी पडतात त्या प्रोसेसला किंवा त्या फिनॉमिननला आपण डर्थ म्हणतो. समजा आता तुमच्या घरी जेवण कमी पडलंय, सो यू विल से दैट देर इज डर्थ ऑफ फूड, स्केयरसिटी ऑफ फूड. कोई भी चीज़ जब कम पड़ जाती है तो उसको हम बोलते हैं डर्थ. ओके, सो किसी भी चीज़ की कमी कब होगी, मतलब हमको खाने की कमी कब होगी, इंसान को खाने की कमी कब होगी? जब अकाल पड़ जाएगा, जेव्हा पावसाळा येणार नाही, जेव्हा शेतकरी शेती करू शकणार नाही, त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काहीच खायला येणार नाही, शेतीत काहीच आपण उगवू शकणार नाही. सो फेमाइन इज रिस्पॉन्सिबल फॉर डर्थ ऑफ फूड. बिसाइड्स, त्याशिवाय एक रिझन, जेवण कमी पडण्याचं एक रिझन आहे फेमाइन, म्हणजे जे अकाल पडतं ते. आणि दुसरं रिझन काय आहे की जेवण कमी पडतं आपल्या देशात, आपल्या शहरात, आपल्या घरात. का जेवण कमी पडतं? बिकॉज ऑफ ओव्हर पॉप्युलेशन. तर आपल्या देशात दोन खूप मोठ्या गोष्टी आहेत ज्याच्यात म्हणजे आपल्याला सहभागी व्हायची खूप गरज आहे. पहिली गोष्ट, वी हॅव टू सेव्ह वॉटर by harvesting it so that we can cultivate our crops. And second, we have to reduce the population. आपल्याला दोन गोष्टी करायची खूप गरजेचं आहे. एक तर आपल्याला पाणी वाचवायचं आहे, म्हणजे शेतकरी अडचणीच्या टायमिला ते पाणी वापरू शकेल. आणि दुसरी, आपल्याला पॉप्युलेशन कमी करायची आहे, आपल्याला जनसंख्या कमी करायची आहे. कारण जोपर्यंत जनसंख्या कमी होणार नाही तोपर्यंत पर्याप्त जेवण, पर्याप्त फूड सगळ्यांना मिळणार नाही. ओके, तो यहाँ पर हमको क्या बताया गया है कि सूखा, अकाल के अलावा और कौन सा प्रॉब्लम है जिसकी वजह से खाना कम पड़ता है? ओवर पॉपुलेशन, जो आबादी है. सो बिसाइड्स द रैपिड एंड ड्रामेटिक इंक्रीज इन वर्ल्ड पॉपुलेशन ओवर टाइम. जैसे जैसे टाइम बढ़ रहा है, सूखे और अकाल के वजह से तो खाने की कमी हो ही रही है, लेकिन ओवर पॉपुलेशन के वजह से भी इंसानों को खाना कम पड़ रहा है. अब आगे क्या बताया गया है हमको? टू इम्प्रूव द इंक्रीजिंग डिमांड फॉर फूड. आता आपल्याला कसंही करून फूडची क्वांटिटी वाढवायची आहे, कारण डिमांड खूप आहे मार्केटमध्ये. जेवण सगळ्यांना पाहिजे ऑब्वियसली. जर आपल्याला जगायचं असेल, अगर हमें जीने की इच्छा है तो हमें खाना चाहिए, आपल्याला जेवण लागेलच. सो त्यासाठी काय करायचं मग? फूडची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल? टू इम्प्रूव्ह द इन्क्रीजिंग डिमांड फॉर फूड देर इज नीड फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ फूड प्रोडक्शन. जर आपल्याला डिमांड पूर्ण करायची है, मार्केटमधून जी डिमांड येते लोकांकडून, लोगों से जो डिमांड आ रही है मार्केट से, अगर हमको वो डिमांड पूरी करनी है तो हमको फूड का प्रोडक्शन बढ़ाना पड़ेगा. और सिर्फ फूड का प्रोडक्शन बढ़ाने से कुछ नहीं होगा. फक्त प्रोडक्शन वाढवून काय नाही होणार. समजा इमॅजिन करा की एक असं फूड ज्याच्यात अजिबात क्वालिटी नाही आहे, म्हणजे ज्याच्यात कार्बोहायड्रेट नाही आहेत, प्रोटीन नाही आहेत, पण तरी तुम्ही
ती क्वालिटी ग्रो करताय, तुमच्या शेतीमध्ये ते क्रॉप्स तुम्ही उगवताय, तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण तुम्ही कचरा देताय माणसांना, त्याच्यात काहीच न्यूट्रिएंट्स नाही आहेत. सो आपल्याला फक्त क्वांटिटी नाही बघायची आहे, हमको सिर्फ क्वांटिटी नहीं बढ़ानी है, वी हैव टू ग्रो क्वांटिटेटिव एज वेल एज क्वालिटेटिव क्रॉप्स इन अवर फील्ड्स. अंडरस्टैंडिंग, हमको अच्छा फूड ग्रो करना है हमारे फील्ड्स में, जिसकी क्वालिटी भी अच्छी हो प्लस उसका क्वांटिटी भी बहुत ज़्यादा हो, ताकि कंट्री के सारे लोगों की डिमांड पूरी हो सके. सो दिस इज अबाउट इम्प्रूवमेंट इन फूड प्रोडक्शन. अब ये कैसे किया जा सकता है, हे कसं करू शकतो आपण. सो देर आर टू टेक्निक्स, वन इज प्लांट ब्रीडिंग अँड द अदर वन इज ॲनिमल ब्रीडिंग. पहिली टेक्निक कोणती आहे, प्लांट ब्रीडिंग, आणि दुसरी टेक्निक कोणती आहे, ॲनिमल ब्रीडिंग. हे काय असतं ते आपण बघू, पण इथे पॉईंट काय सांगितलं आहे, प्लांट ब्रीडिंग अँड ॲनिमल ब्रीडिंग हेल्प्स अस टू इन्क्रीज फूड प्रोडक्शन. ह्या दोन अशा तकनिकी आहेत ज्याने आपण फूड प्रोडक्शनची क्वालिटी पण इम्प्रूव्ह करू शकतो आणि क्वांटिटी पण इम्प्रूव्ह करू शकतो. समझ में आया यहाँ तक? ओके. आता पुढचं जर आपल्याला बघायचं असेल दॅट व्हॉट इज प्लांट ब्रीडिंग, क्योंकि अभी हमने क्या देखा, प्लांट ब्रीडिंग और एनिमल ब्रीडिंग टेक्निक्स की वजह से वी कैन इम्प्रूव द क्वालिटी ऑफ द फ्रूट. तर आता बघूया दॅट व्हॉट इज प्लांट ब्रीडिंग. ओके, ऑल राईट. प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय, प्लांट मीन्स plants and breeding means what, mixing two qualities of plants to get a third offspring which will have quality of both these plants. म्हणजे काय, जर समजा माझ्याकडे एक प्लांट आहे ज्याच्यात प्रोटीन कंटेंट खूप आहे आणि एक प्लांट आहे ज्याच्यात जो कोणत्याही सॉइलमध्ये ग्रो होऊ शकतो. ठीक आहे, एका प्लांटमध्ये प्रोटीन कंटेंट आहे, एका प्लांटमध्ये ही क्वालिटी आहे की ते कोणत्याही सॉइलमध्ये ग्रो होऊ शकतो. सो व्हॉट विल आय डू, मी हे दोन्ही प्लांट मिक्स करेन, म्हणजे ह्या दोन्ही प्लांट्सचे जे जीन्स आहेत, जे सीड्स आहेत, त्या सीड्सला मिक्स करून, त्याच्या जेनेटिक कंटेंटला मिक्स करून मी एक अशी ऑफस्प्रिंग बनवणार, एक नया ऐसा प्लांट बनाने की कोशिश करेंगे विच विल हॅव द क्वालिटी ऑफ बोथ दीज प्लांट्स. म्हणजे ते जे नवीन प्लांट येईल त्याच्यात ह्या दोन्ही प्लांट्सची क्वालिटी असेल, त्याच्यात प्रोटीन कंटेंट पण चांगलं असेल, प्लस तो कोणत्याही सॉइलमध्ये ग्रो होऊ शकणार. आर यू गेटिंग इट? सो if we can do this, then this process of mixing two qualities of plants together to get a superior quality, then that process is known as breeding. असंच आपण ॲनिमलमध्ये पण करतो आणि असंच आपण प्लांटमध्ये पण करतो. ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण ब्रीडिंग टेक्निक खूप डिटेलमध्ये शिकणार आहोत. सो डू नॉट वरी अबाउट दॅट. ओके, सो लेट्स सी व्हॉट इज प्लांट ब्रीडिंग. द इम्प्रूव्हमेंट ऑर पर्पजफुल मॅन्युप्युलेशन, म्हणजे जेव्हा आपण मुद्दामून आपल्या कोणत्याही प्लांट किंवा ॲनिमलमध्ये कोणती एखादी गोष्ट इन्सर्ट करतो किंवा त्याच्या पर्टिक्युलर गोष्टीला चेंज करतो. म्हणजे आता जसं मी सांगितलं की मी प्लांटची प्रोटीन कंटेंट आणि त्याची सॉइल ग्रोइंग कैपेसिटी हे दोन्ही मिक्स करून एक नवीन प्लांट ग्रो करणार आहे. तो जब हम जानबूझकर किसी पर्टिकुलर प्लांट या एनिमल के अंदर का कंटेंट चेंज करते हैं, पर्पजफुली मैन्युपुलेट करते हैं, मैन्युपुलेट मतलब दखल अंदाजी करना, चेंज करना, इन द हेरिडिटी ऑफ क्रॉप्स, उसके जेनेटिक कंटेंट में, प्लांट्सच्या किंवा ॲनिमल्सच्या जेनेटिक कंटेंटमध्ये जेव्हा आपण मॅन्युपुलेशन करतो, त्याचे जीन्स फेरबदल करतो, जब हम प्लांट का DNA चेंज कर देते हैं, एंड द प्रोडक्शन ऑफ न्यू सुपीरियर वेराइटी ऑफ एग्जिस्टिंग क्रॉप प्लांट्स कंस्टिट्यूट व्हाट इज कॉल्ड एज प्लांट ब्रीडिंग. सो आगे का डेफिनेशन हमको क्या बता रहा है, पुढच्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलंय, वेन वी पर्पजफुली, जेव्हा आपण मुद्दामून दोन प्लांट्सच्या जेनेटिक कंटेंटमध्ये काहीतरी फेरबदल करतो, जब हम दो प्लांट्स के जेनेटिक कंटेंट में कुछ चेंजेस करते हैं और उसके वजह से जो हमको नया प्लांट मिलता है, म्हणजे ह्या फेरबदलांमुळे जे आपल्याला नवीन प्लांट मिळतं त्या प्लांटची क्वालिटी एकदम सुपिरियर असणार, कारण त्याच्यात प्लांट एचे पण प्रोटीन्स, प्लांट एचे पण क्वालिटीज असतील आणि प्लांट बीच्या पण क्वालिटीज असतील. तो ये दोनों प्लांट की क्वालिटीज मिलाकर जो तीसरा प्लांट बनाया है, इमेजिन करो वो कितना ज़्यादा स्ट्रॉन्ग होगा, कितना ज़्यादा गुड क्वालिटी और क्वांटिटी का होगा. तो इस टेक्निक को हम बोलते हैं प्लांट ब्रीडिंग. दिस टेक्निक इज नोन एज प्लांट ब्रीडिंग. सो दिस वॉज अबाउट द डेफिनेशन ऑफ प्लांट ब्रीडिंग. असंच ॲनिमल ब्रीडिंगमध्ये पण असतं. पुढे काय सांगितलंय, इट इज अन अप्लाइड ब्रांच ऑफ बॉटनी. ऑब्वियसली वेन वी स्टडी अबाउट प्लांट्स, आपण जेव्हा प्लांट्सबद्दल स्टडी करू, काहीही असू द्या ते, त्या स्टडीला, त्या ब्रांचला आपण काय म्हणतो, बॉटनी. अँड वेन वी डू स्टडी अबाउट ॲनिमल्स, देन दॅट ब्रांच इज नोन ॲज झुऑलॉजी. ओके, इट इज अन आर्ट अँड द सायन्स ऑफ चेंजिंग अँड इम्प्रूव्हिंग द हेरिडिटी ऑफ प्लांट्स. म्हणजे ह्या टेक्निकमध्ये आपण काय करतोय, प्लांट ब्रीडिंगमध्ये आपण काय करतोय, आपण प्लांट्सच्या DNA सोबत खेळतोय, आपण प्लांट्सचे जीन्स चेंज करतोय, कारण आपल्याला एवढे सारे प्लांट्स आहेत, ह्या सगळ्या प्लांट्सची क्वालिटी एका प्लांटमध्ये पाहिजे, सो दॅट वी कॅन ग्रो मल्टिपल अमाऊंट ऑफ दॅट न्यू प्लांट. तर अशा न्यू प्लांटची क्वालिटी बनवण्यासाठी आपण जेव्हा खूप साऱ्या प्लांट्स सोबत फेरबदल करतो, जब हम बहुत सारे प्लांट्स का DNA मिक्स कर देते हैं नया सुपीरियर प्लांट बनाने के लिए, दैट टेक्निक
technique is known as plant breeding. Okay, plant breeding can be carried out by using the applications of खूप साऱ्या, म्हणजे आजच्या टायमिंगला सायन्सच्या फील्डमध्ये, बायोटेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये अत्यंत ऑप्शन्स आहेत, अत्यंत ॲप्लिकेशन्स आहेत जे आपण वापरू शकतो आपल्या प्लांट ब्रीडिंग टेक्निकला सक्सेसफुल करण्यासाठी. सो व्हॉट आर दीज टेक्निक्स? वी कॅन ब्रीड अवर प्लांट्स बाय युझिंग द ॲप्लिकेशन्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स चेंज करून आपण प्लांट ब्रीड करू शकतो, नवीन क्वालिटी बनवू शकतो. देन नेक्स्ट इज टैक्सोनॉमी, प्लांट के अलग अलग कैरेक्टर्स को स्टडी करके, आपने अपने 11th स्टैंडर्ड के फर्स्ट चैप्टर में पढ़ा था व्हाट इज टैक्सोनॉमी. सो प्लांट के कैरेक्टर्स को स्टडी करके वो कौन से पर्टिकुलर किंगडम में आता है, कौन से पर्टिकुलर फाइलम में आता है, ये स्टडी करके आप चेंज कर सकते हो उसका जेनेटिक कैरेक्टर की. अच्छा ठीक है, ये इसके साथ मिक्स करूंगी तो मुझे नया प्लांट जो मिलेगा उसका क्वालिटी क्या होगा, ऐसे हम प्रेडिक्ट कर सकते हैं. सो यू कैन मेक यूज ऑफ टॅक्सोनॉमी. यू कॅन स्टडी द फिजिओलॉजी ऑफ द प्लांट. प्लांटचं जे आकार असतं, बाहेरचं जे आकार असतं त्याच्या, म्हणजे ते स्टडी करून आपण त्याच्या आतल्या आकाराचा पण अनुभव करू शकतो. ठीक आहे. सो यू कॅन यूज फिजिओलॉजी. अँड फिजिओलॉजीमध्ये हे पण येतं की ते कोणत्या पर्टिकुलर क्रॉपमध्ये, कोणत्या पर्टिकुलर सॉइलमध्ये प्रॉपरली ग्रो होईल. फिजियोलॉजी में क्या आता है कि वो जो हमारा प्लांट है, जो नया हम ग्रो कर रहे हैं, वो कौन कौन सी सॉइल में ईजिली ग्रो हो सकता है. क्योंकि अगर बहुत सारा कंडीशंस प्रोवाइड करना पड़ रहा है तो वो फार्मर्स के लिए सूटेबल नहीं है. इट इज़ नॉट सूटेबल फॉर द फार्मर्स. तर त्यावेळी आपलं प्लांट कोणत्याही सॉइलमध्ये जर सुटेबल असेल ग्रो व्हायला, देन इट विल बी व्हेरी बेनिफिशियल टू द फार्मर्स. ओके. सो फिजियोलॉजी हेल्प्स अस विथ दॅट. देन पॅथॉलॉजी, त्या प्लांटला कोणतेही इन्फेक्शन वगैरे लागलं नाही पाहिजे ह्याची पण आपल्याला चौकशी केली पाहिजे. अँड देन नेक्स्ट कम्स ॲग्रिकल्चर, विच ऑब्वियसली वी हॅव टू डू. जर आपल्याला म्हणजे नवीन ब्रीड मिळाली, नया कोई क्वालिटी हमको मिला, कोई नया ऑफस्प्रिंग मिला, तो उसको हम लार्जर क्वांटिटी में ग्रो करने के लिए एग्रीकल्चर का ही सहारा लेंगे. अँड देन कम्स RDNA टेक्नॉलॉजी. हे तुम्ही शिकणार आहात. RDNA टेक्नॉलॉजी काय असते? जेव्हा तुम्ही दोन पर्टिक्युलर स्पीशीजचे DNA रिकंबाईन करतात, म्हणजे DNA ना मिक्स करतात, त्याला अपन म्हणतो RDNA टेक्नोलॉजी. R मीन्स रिकॉम्बिनेंट. रिकॉम्बिनेंट मतलब क्या होता है? आप दो DNA को मिक्स कर रहे हो, कंबाइन कर रहे हो. सो दैट इज RDNA टेक्नोलॉजी, etc. So and many more further technologies are mentioned in your textbooks and in the syllabus which you will study further. Okay, so let's move on. All right. आता प्लांट ब्रीडिंगचे जे पुढचे पॉईंट्स आपल्याला सांगितलेले आहेत, लेट्स हॅव अ लुक दॅट व्हॉट आर दीज. ओके. सो प्लांट ब्रीडिंग ॲज वी सॉ, जसं आपण बघितलं दॅट इट इज मिक्सिंग द क्वालिटीज, मिक्सिंग द जेनेटिक कंटेंट ऑफ टू डिफरंट प्लांट्स. इट इज़ अ मेथड ऑफ ऑल्टरिंग. ऑल्टरिंग म्हणजे काय? ऑल्टर करणे म्हणजे चेंज करणे. ऑल्टरिंग मतलब क्या होता है? ऑल्टरिंग मीन्स मिक्सिंग और चेंजिंग. So plant breeding is a method of altering the genetic pattern of plants. When we mix the genetic pattern of two different plants, जब हम दो different plants के genetic pattern को mix करते हैं to increase their value and utility, म्हणजे त्यांची व्हॅल्यू, त्याची क्वालिटी, त्याची क्वांटिटी वाढवण्यासाठी when we mix the genetic content of the plants फॉर ह्यूमन वेलफेयर. ह्यूमन वेलफेयर म्हणजे काय? माणसाच्या चांगल्यासाठी, इंसान के अच्छे के लिए, भले के लिए, फाइनेंशियल बेनिफिट के लिए जब हम दो प्लांट्स के जेनेटिक कंटेंट्स को मिक्स करते हैं तो उस टेक्निक को हम बोलते हैं प्लांट ब्रीडिंग. एंड दिस इज द एडवांटेज ऑफ इट, दैट इट इज गुड फॉर ह्यूमन वेलफेयर. ओके. द प्लांट ब्रीडिंग इज डन टू इंक्रीज द क्रॉप यील्ड. प्लांट ब्रीडिंग क्यों की जाती है? सॉरी. ओके. प्लांट ब्रीडिंग क्यों की जाती है? इट इज़ डन टू इंक्रीज द क्रॉप यील्ड. क्रॉप का प्रोडक्शन म्हणजे क्रॉपची जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी वाढवण्यासाठी आपण प्लांट ब्रीडिंग करतो. टू इम्प्रूव्ह द क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी अँड इन्क्रीज टॉलरन्स टू एन्व्हायरमेंटल स्ट्रेसेस. एन्व्हायरमेंटमध्ये जे कंटिन्युअस क्लायमेटिक चेंजेस असतात, म्हणजे कधीतरी अचानकच गरमी एकदम येते, कधीतरी अचानकच वातावरण एकदम थंडगार होतो, कधीतरीच पाऊस पडतो. सो टू ओव्हरकम दीज एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स, ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स ओव्हरकम करण्यासाठी आपण चांगल्या क्वालिटीचे क्रॉप उगवतो. ठीक है. अच्छे प्लांट्स इसलिए उगाए जाते हैं ताकि एनवायरनमेंट के जो स्ट्रेसेस हैं, जैसे सडन क्लाइमेट चेंजेस हैं, उनको ओवरकम करने के लिए, अचानक से बारिश, अचानक से गर्मी, अचानक से ठंडी, इसका असर प्लांट्स पे ना हो, इस वजह से हम प्लांट की क्वालिटी को इम्प्रूव करते हैं. एंड ऑल्सो टू मेक द प्लांट्स रेजिस्टंट टू पॅथोजेन्स. जे वेगवेगळे पॅथोजेन्स असतात विच आर नॉट ॲट ऑल गुड फॉर द प्लांट, जे प्लांटसाठी खूप जास्त डेंजरस असतात, त्या पॅथोजेन्सच्या अगेन्स्ट रेजिस्टंट बनवण्यासाठी, म्हणजे त्या पॅथोजेन्सचा प्लांटवरती काहीच उपयोग झाला, म्हणजे काहीच म्हणजे इफेक्ट झाला नाही पाहिजे, त्यासाठी आपण प्लांटची क्वालिटी इम्प्रूव करतो. अँड वी मेक देम रेजिस्टेंट. प्लांट को हम रेजिस्टेंट बनाते ताकि कोई भी पैथोजन उसको हार्म ना कर पाए. एंड वी ऑल्सो मेक अवर प्लांट्स
टॉलरंट टू इन्सेक्ट्स, पॅथोजन्स ॲज वेल ॲज इन्सेक्ट, ह्या दोन्ही गोष्टींचे, पॅथोजन आणि इन्सेक्टच्या काहीच त्यांचं इफेक्ट नहीं झालं पाहिजे प्लांट्सवरती. ओके, इनका कुछ असर नहीं होना चाहिए प्लांट्स के ऊपर, इसीलिए हम उनको टॉलरंट बनाते हैं. आता पुढे काय सांगितलंय, ग्रीन रेव्होल्यूशन. ग्रीन रेव्होल्यूशन म्हणजे काय, दिस वॉज द रेव्होल्यूशन विच वॉज स्टार्टेड सो दैट मोर पीपल आर इंटरेस्टेड इन एग्रीकल्चर. क्योंकि जैसे जैसे हम देख रहे हैं, जसं आपण बघतोय, मेजर ऑफ द इंडियाज पॉप्युलेशन, मेजॉरिटी ऑफ द इंडियाज पॉप्युलेशन आर गोइंग फॉर द टर्शरी सेक्टर. वो ज़्यादातर इंडस्ट्रियल सेक्टर में काम करने में इंटरेस्टेड आहे. तर त्या लोकांना परत ॲग्रिकल्चरचं महत्त्व सांगायला आणि परत त्यांना वाय इट इज इम्पॉर्टंट हे सगळं समजवण्यासाठी आपण जास्तीत जास्त क्वालिटी इम्प्रूव्ह करतोय क्रॉपची, आणि ग्रीन रेव्होल्यूशन ही पद्धत स्टार्ट केलेली. सो ग्रीन रेव्होल्यूशन वॉज द रिझल्ट ऑफ अ सिक्वेन्स ऑफ सायंटिफिक ब्रेकथ्रूज अँड डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज. ग्रीन रेव्होल्यूशनमध्ये ॲक्च्युली काय झालेलं, जे सायंटिस्ट आहेत, जे बॉटनिस्ट आहेत, जे प्लांट्सची स्टडीज करतात, त्या लोकांनी अशा भरपूर टेक्नॉलॉजीज काढलेले ज्याने तुम्ही म्हणजे एक माणूस, एक शेतकरी आपल्या क्रॉप्सची क्वालिटी ॲज वेल एज क्वांटिटी वाढवू शकतो. तो ऐसे बहुत सारे चैलेंजेस को साइंटिस्ट ने फेस किया, बहुत सारी न्यू टेक्नोलॉजीज बनाई जिससे आप अपने क्रॉप की क्वांटिटी और क्वालिटी इंक्रीज कर सकते हैं. और उस प्रोसेस को, उस फेज को, उस टाइम को हमने बोला ग्रीन रेवोल्यूशन. ओके, all right, that so they breakthroughs and developmental activities that successfully fought hunger by increasing food production. क्योंकि ultimate goal क्या है, what is our final goal, आपलं जे एकदम फायनल लक्ष काय असतं की माणसाचे म्हणजे भूक गेली पाहिजे, त्यांना जेवण एवढं पर्याप्त मिळालं पाहिजे की कोणताही माणूस भूखी उपाशी पेट झोपलं नाही पाहिजे. ठीक है, सो दिस इज अवर बेसिक गोल. सो यही गोल पूरा करने के लिए, टू फिनिश दिस गोल, मेनी साइंटिस्ट वर्कड रियली हार्ड अँड दे स्टार्टेड ग्रीन रेव्होल्यूशन. ह्या ग्रीन रेव्होल्यूशनला आपण सक्सेसफुल कसं बनवलं, सीड्स विथ सुपिरियर क्वालिटी. आपण काय काय गोष्टी वापरल्या बेटर क्वालिटीच्या क्रॉप्स यूज करण्यासाठी, बनवण्यासाठी. सगळ्यात आधी तर सीड खूप चांगल्या क्वालिटीची असली पाहिजे, सीड बहुत अच्छी क्वालिटी की होनी चाहिए. तो सीड्स विथ सुपिरियर क्वालिटी. यूज ऑफ केमिकल्स, वेगवेगळ्या केमिकल्सचे जे वापर आहेत ते काही केमिकल्स आपण वापरणं कमी केले, आणि काही जे केमिकल्स जास्त हजार्डस नाही आहेत, जास्त डेंजरस नाही आहेत माणसाच्या वापरसाठी, त्या आपण स्टार्ट केलेत. म्हणजे डेंजरस पेस्टिसाइड्स कमी केले आणि युजफुल पेस्टिसाइड्स आपण वापरणं जास्त स्टार्ट केलं. सो फर्स्ट वी यूज्ड good quality seeds, then chemicals like pesticides and fertilizers, and multiple cropping system supported by the use of modern farm machinery. म्हणजे आपण खूप सारा मॉडर्न टेक्निक्स पण यूज केल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आणायला. चांगली सीड्स असून फायदा नाही आहे जर आपल्याकडे मशिनी जुन्या असतील, जर आपली टेक्नॉलॉजी जुनी असेल, जर आपली पद्धत जुनी असेल, तर आपण कितीही नवीन गोष्टी आणल्या तरी आपले क्रॉपच्या क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये काहीच इन्क्रीज होणार नाही. तर जेव्हा आपण रॉ मटेरियल चांगल्या क्वालिटीचा वापरतो, म्हणजे सीड्स आपण जर चांगल्या क्वालिटीच्या वापरतोय, तर आपल्याला टेक्नॉलॉजी पण मॉडर्न वापरली पाहिजे. ठीक है, सो अच्छी क्वालिटी का क्रॉप बनाने के लिए अच्छी क्वालिटी की सीड्स इंपॉर्टेंट है, मॉडर्न मशीनरी इंपॉर्टेंट है, और हाई यील्डिंग और हाई प्रोटीनेशियस एंड हाई कंटेंट वाले सीड्स अगर आप यूज़ करेंगे तो आपको वेराइटीज़ भी बहुत अच्छी मिलेंगी क्रॉप्स की, जैसे कि रेजिस्टेंट एंड हाई यील्डिंग वेराइटीज़ ऑफ राईट, वीज, मेज एट्सेट्रा. जर तुमच्या सीड्स चांगल्या असतील, जर तुमची मशिनरी चांगली असेल, जर तुमची टेक्नॉलॉजी चांगली असेल, तर तुम्हाला जे क्रॉप मिळेल, जी तुमची शेती होईल, ती शेती पण तुम्हाला खूप हाय क्वालिटी आणि हाय क्वांटिटीची मिळेल, जशी आपल्याला व्हीट आणि राईसची मिळाली आहे. कारण इंडियामध्ये जास्त करून व्हीट आणि राईस हे क्रॉप्स कल्टिवेट केले जातात. ओके, इन फॅक्ट प्लांट ब्रीडिंग डेट्स बॅक टू अबाउट 10,000 इयर्स अगो. आणि ही गोष्ट आजची नाही आहे. म्हणजे जर तुम्ही असं विचार करत असाल की प्लांट ब्रीडिंग हे जे दोन प्लांट्सचे जेनेटिक कंटेंट्स आपण मिक्स करतो ती आजची टेक्निक आहे, आज लोकांनी स्टार्ट केली आहे करायला, नाही. 10,000 वर्षापूर्वी पण ही टेक्नॉलॉजी केली जायची. ठीक है, 10,000 साल पहले भी ये टेक्नोलॉजी की जाती थी, जहाँ पर दो अलग अलग प्लांट्स के जेनेटिक कंटेंट को मिक्स करके नया प्लांट ग्रो किया जाता था, ज्याची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही चांगली असायची, जिसकी क्वालिटी क्वांटिटी दोनों अच्छी थी. सो द प्रेझेंट डे क्रॉप्स आर द रिझल्ट ऑफ डोमेस्टिकेशन अँड एक्लमेटायझेशन. तर आपण कन्क्लुजन काय काढू शकतो ह्या अख्ख्या थिअरीमधून, की आज जी आपण टेक्नॉलॉजी फॉलो करतोय ती आजची नाही आहे, ती 10,000 वर्षापूर्वीची आहे, आणि लोकांनी त्या टेक्नॉलॉजीमध्ये नवीन नवीन चेंजेस आणून, नवीन नवीन डेव्हलपमेंट आणून अजून जास्त प्रोग्रेस केलेली आहे. सो उसको हम बोलते हैं डोमेस्टिकेशन एंड एक्लमेटाइजेशन. डोमेस्टिकेशन मतलब एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी तक वो टेक्नोलॉजी ट्रांसफ़र हो रही है और लोग उस टेक्नोलॉजी को फॉलो कर रहे हैं, परस्यू
क्यों कर रहे हैं, उसको हम बोलते हैं एक्लोमेटाइजेशन। जब आप किसी चीज़ को एक कंटिन्यूअस टाइम तक प्रैक्टिस करते हो तो आप उसमें एक्सपर्ट हो जाते हो। वैसे ही जब आप अच्छे क्वालिटी का क्रॉप ग्रो करते हो तो आपको फिर वो अच्छे क्वालिटी का ही क्रॉप बहुत सारे अमाउंट में मिलता है, एंड दैट प्रोसेस इज नोन एज एक्लोमेटाइजेशन। एव्हरीबडी अंडरस्टूड दिस थिंग? ऑल राइट, आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक बॉक्स दिलेला है डू यू नो म्हणून। आपकी टेक्स्टबुक में ये डू यू नो का जो बॉक्स दिया है, देखते हैं इसमें क्या बताया है। हमने जो अभी पढ़ा, आपण जे आता शिकलो व्हॉट इज प्लांट ब्रीडिंग, त्याचेच ॲडव्हान्टेजेस आणि त्याच्याबद्दलच जराशी माहिती दिलेली आहे। सो लेट अस हॅव अ लुक। काय सांगितलं आहे पहिल्या पॉईंटमध्ये, प्रायमरी एम ऑफ प्लांट ब्रीडिंग इज टू ऑब्टेन अ न्यू क्रॉप व्हेरायटी सुपीरियर टू द एग्जिस्टिंग टाइप इन ऑल कैरेक्टर्स। म्हणजे काय कि आपका बेसिक एम क्या है प्लांट ब्रीडिंग का, कि आप जो नया प्लांट ग्रो कर रहे हैं वो पहले वाले प्लांट से, जो प्लांट अभी एक्झिस्ट कर रहे हैं, जे प्लांट आता अस्तित्वात आहे त्या प्लांट्सपेक्षा त्यांची क्वालिटी चांगली असली पाहिजे। जे नवीन प्लांट्स आपण बनवू प्लांट ब्रीडिंग करून, त्या नवीन प्लांट्सची क्वालिटी चांगली असली पाहिजे, हे प्रायमरी एम आहे। दिस इज अवर फर्स्ट गोल। ह्याच्या पुढे काय सांगितलंय, दिस पर्पजफुल मॅन्युप्युलेशन, म्हणजे हे जे मुद्दामून केलेले चेंजेस आहेत, पर्पजफुल मीन्स मुद्दामून जानबूझकर, आणि मैनिपुलेशन मीन्स चेंजेस, ब्रिंगिंग अबाउट चेंजेस। सो दिस पर्पजफुल मैनिपुलेशन इनकॉर्पोरेट्स वेरियस ऑब्जेक्टिव्स। ये जो मैनिपुलेशन हम करते हैं इसके बहुत सारे रीज़न हैं। क्या रीज़न है? ओके, सो दीज ऑब्जेक्टिव्स डिफर फ्रॉम प्लांट टू प्लांट। जो हमारे रीजन्स आहे, जे आपले कारणं आहेत की आपण प्लांट ब्रीडिंग करतोय, ते कारण प्लांट टू प्लांट, म्हणजे ते जे कारणं आहेत ते प्लांट टू प्लांट वेगवेगळे आहेत। काही प्लांट्समधून आपल्याला यील्ड जास्त पाहिजे, आपल्याला क्वांटिटी जास्त पाहिजे, थोडीफार क्वालिटी कमी असेल तरी चालेल। तर काही अशी शेती असते ज्याच्यात आपल्याला क्वालिटी भरपूर हवी आहे, कारण ती क्वांटिटी ऑलरेडी आहे। सो अशी म्हणजे वेगवेगळे नीड्स असतात, वेगवेगळे ऑब्जेक्टिव्स असतात, ज्या कारणे आपण प्लांट ब्रीडिंग करतो, जिसके लिए हम प्लांट ब्रीडिंग करते हैं। सो सम ऑब्जेक्टिव्स आर कॉमन, काही ऑब्जेक्टिव्स कॉमन आहेत। ओके, लेट अस सी विच आर दोज ऑब्जेक्टिव्स। पहिली आहे यील्ड। यील्ड म्हणजे काय असते? क्वांटिटी। प्लांटची क्वांटिटी वाढवण्यासाठी आपण प्लांट ब्रीडिंग करतो, क्वांटिटी बढ़ाने के लिए हम प्लांट ब्रीडिंग करते हैं। सेकंड क्या है? क्वालिटी। ऑब्वियसली, क्योंकि सिर्फ प्लांट का क्वांटिटी बढ़ाकर अगर क्वालिटी अच्छा नहीं मिलेगा तो कोई फ़ायदा नहीं है। सो सेकंड ऑब्जेक्टिव इज क्वालिटी। देन थर्ड इज रेजिस्टेंस। रेजिस्टेंस मतलब क्या होता है कि कोई भी पैथोजन, बैक्टीरिया या कोई भी इंसेक्ट अगर प्लांट को नुकसान पहुंचाने आ रहा है तो उस बैक्टीरिया या इंसेक्ट से हमारे प्लांट को नुकसान नहीं पहुंचना चाहिए। बैक्टीरिया का कुछ भी असर नहीं होना चाहिए प्लांट में, ऐसा प्लांट बनाना। कळालं? सो दैट इज मेकिंग अ प्लांट रेजिस्टेंट। पुढे काय सांगितलंय? लाईफ सायकल स्पॅन। त्या प्लांटची लाईफ सायकल अशी असली पाहिजे की म्हणजे जे वेगळ्या क्लायमेटिक कंडिशन्समध्ये पण सुटेबल होईल, म्हणजे थोड्या टाइमामध्ये तो प्लांट पटकन ग्रो झाला पाहिजे। सो इट विल सेव्ह टाइम अँड इट विल ऑल्सो सेव्ह रिसोर्सेस एटसेट्रा। असे खूप कारणे आहेत जे आपण प्लांट ब्रीडिंग करण्यासाठी वापरतो। वाईल सम ऑब्जेक्टिव्स विल डिफर ऑन द बेसिस ऑफ द टाइप अँड द यूज ऑफ द प्लांट। म्हणजे मी परत सांगते, प्लांट्सच्या टाइपमधून आपण कोणता ऑब्जेक्टिव आपल्याला पाहिजे ते डिसाइड करतो। प्लांट किस टाइप का है उसके बेसिस पर हम डिसाइड करते हैं कि हमको प्लांट ब्रीडिंग करके उसका क्वालिटी बढ़ाना है, रेजिस्टेंस बढ़ाना है, टॉलरेंस बढ़ाना है, क्वांटिटी बढ़ाना है कि क्या बढ़ाना है। ठीक है, तो ये प्लांट के टाइप पे डिपेंड करता है। हे बॉक्स कळालं? ओके, आता नेक्स्ट पुढे तुम्हाला अजून एक बॉक्स दिलेला आहे डू यू नो म्हणून। त्या बॉक्समध्ये काय विचारलंय तुम्हाला, म्हणजे काय सांगितलंय? Different methods of plant breeding are mentioned over here. They include introduction, selection, hybridization, mutation breeding, polyploidy breeding, मॉलिक्युलर प्लांट ब्रीडिंग, टिश्यू कल्चर, RDNA टेक्नॉलॉजी, SCP एटसेट्रा। बेसिकली ह्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय सांगितलंय की कोणकोणत्या टेक्निक्सने तुम्ही प्लांट ब्रीडिंग करू शकता। हे जे टेक्निक्स इथे दिलेले आहेत, काही टेक्निक्सचा अर्थ तुम्हाला माहीत असेल, जसं टिश्यू कल्चर तुम्ही 10वी मध्ये शिकलायत, 11वी मध्ये पण शिकलायत। ते कॅलस वगैरे असतं, प्लांटमधून थोडंसं कॅम्बियमचा पार्ट काढून आपण टेस्ट ट्यूबमध्ये ग्रो करतो। सो दैट इज टिश्यू कल्चर। आपण परत शिकू, ये जितने भी चीज़ें यहाँ पर दी गई हैं हम फिर से सीखेंगे, लेकिन इसमें से कुछ चीज़ें आपको पता होंगी और कुछ चीज़ें नहीं होंगी। ठीक है, ऑल राइट। अब नेक्स्ट हमको बॉक्स क्या बताया गया है? अबाउट द साइंटिस्ट। हमको दो साइंटिस्ट के बारे में इंफॉर्मेशन दी गई है। पहले साइंटिस्ट कौन है? डॉक्टर नॉर्मन ई बोरलॉग। इनके बारे में हमको क्या बताया गया है? ही वॉज एन अमेरिकन बायोलॉजिस्ट हु हैज़ बीन कॉल्ड फादर ऑफ ग्रीन रेवोल्यूशन। ये जो डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हैं, ये अमेरिका से हैं और इनको हम फादर ऑफ ग्रीन रेवोल्यूशन बोलते हैं। ठीक है,
ही इज़ ऑल्सो नोन एज एग्रीकल्चर्स ग्रेटेस्ट स्पोक पर्सन। इनको हम एग्रीकल्चर के बारे में जो इंसान सबसे ज़्यादा स्पीचेस दे चुका है वो किरदार भी, वो खिताब भी हमने इनको दिया है, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग को। एंड ही इज़ ऑल्सो नोन एज द मैन हु सेव्ड अ बिलियन लाइव्स। क्यों ऐसा बोला जाता है, का आपण ह्यांना हे टायटल्स देतो, क्योंकि ह्यांनी एवढे चेंजेस आणलेत ॲग्रिकल्चरच्या फील्डमध्ये ज्याच्यामुळे आज आपल्या देशात लोक ॲग्रिकल्चरला पण एक ऑप्शन कन्सिडर करतात आणि शैक्षणिक लोक पण ॲग्रिकल्चर ऑप्शन हा कन्सिडर करून ते ऑक्युपेशन करतात. ठीक आहे. डॉक्टर बोरलॉग, अ 1970 नोबेल लॉरिएट, ही इज अ नोबेल प्राइज विनर, वॉज ऑनर्ड फॉर हिज वर्क इन द ग्रीन रेव्होल्यूशन. ह्यांच्या ग्रीन रेव्होल्यूशनसाठी नोबेल प्राइज दिलेलं. सेविंग मिलियन्स ऑफ लाइव्स फ्रॉम फेमाइन इन इंडिया, कारण इंडियामध्ये खूप फेमाइनची सिच्युएशन अशी यूज टू होती, म्हणजे इंडिया में बहुत ज़्यादा फेमाइन देखा जाता था. एवरीवेयर देयर यूज टू बी नो रेनफॉल, नो क्रॉप, नो कल्टिवेशन. सो टू ओवरकम दिस प्रॉब्लम, इस प्रॉब्लम का सोल्यूशन निकालने के लिए डॉक्टर नॉर्मन बोरलॉग ने ग्रीन रेवोल्यूशन स्टार्ट किया. अलग अलग टेक्नोलॉजीज लेकर आए, जिसके वजह से हमारी कंट्री का थोड़ा सा पॉपुलेशन का जो डिमांड था फूड के लिए वो थोड़ा सा सेटिस्फाई हुआ. एंड फ्रॉम फेमाइन इन इंडिया, कौन कौन सी कंट्री में इन्होंने फेमाइन को कंट्रोल किया? इंडिया, मेक्सिको एंड द मिडल ईस्ट. सो दीज आर फ्यू इंपॉर्टंट सेंटर्स जहाँ पर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग का बहुत ज़्यादा कॉन्ट्रीब्यूशन है. ह्यांनी ह्या देशांमध्ये खूप जास्त कॉन्ट्रीब्यूशन केलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट सायंटिस्ट आपले कोणते आहेत? डॉक्टर MS स्वामीनाथन. ही हॅज बीन कॉल्ड द फादर ऑफ ग्रीन रेव्होल्यूशन इन इंडिया. ह्यांना पण फादर ऑफ ग्रीन रेव्होल्यूशन सांगितलं आहे, पण इंडियामध्ये, बिकॉज ही इज अन इंडियन सायंटिस्ट. For his role in introducing and further developing high yielding varieties of wheat in India. आपल्या कंट्रीमध्ये, आपल्या देशात व्हीट प्रोडक्शन खूप जास्त क्वांटिटीमध्ये होतो आणि ह्यांनी डॉक्टर MS स्वामीनाथनने स्पेशली व्हीट प्रोडक्शनच्या, म्हणजे व्हीटच्या खूप साऱ्या व्हेरायटी बनवल्या ज्याची क्वालिटी पण चांगली होती आणि जे बॅक्टेरिया रेझिस्टंट किंवा आपण असं म्हणू शकतो रेझिस्टंट टू पॅथोजन्स असे व्हेरायटीज ह्यांनी ग्रो करून दिली आपल्याला. सो ही हॅज गिवन अ लॉट ऑफ कॉन्ट्रीब्यूशन टू इंडियन सोसायटी. He advocated moving India to sustainable development, especially using environmental sustainable agriculture. इन्होंने हमको एक चीज़ क्या समझाई कि इंडिया एक ऐसा कंट्री है जहाँ पर अलग अलग स्टेट्स में बहुत ही ज़्यादा डिफरेंट क्लाइमेट है, तो हमें अपने क्रॉप्स को भी क्लाइमेट के हिसाब से बदलना चाहिए और इसीलिए हमें प्लांट ब्रीडिंग का सहारा लेना चाहिए. क्योंकि अगर हम साउथ साइड में देखें तो वहाँ का टेम्परेचर अलग है, वहाँ की सॉइल क्वालिटी अलग है, और नॉर्थ साइड टोटली डिफरेंट सीन है. सो इसीलिए डॉक्टर स्वामीनाथन ने हमें ये समझाया कि हमें ऐसा क्रॉप ग्रो करना चाहिए और ऐसी टेक्निक यूज़ करनी चाहिए जो ज़्यादा से ज़्यादा टाइम तक सस्टेन कर सके, जास्तीत जास्त वेळपर्यंत ते टिकू शकेल. ठीक आहे. Yes, using environmentally sustainable agriculture, sustainable food security and preservation of biodiversity. ज़्यादा से ज़्यादा वेराइटीज़ को हमको प्रिजर्व करना भी एक एम है, क्योंकि अगर एक्सटिंक्शन हो गया, सारी की सारे प्लांट्स अगर गायब हो गए तो आने वाली जनरेशन के लिए कुछ भी नहीं बचेगा. ही इज़ पायनियर इन म्यूटेशन ब्रीडिंग. पायनियर मतलब क्या होता है? ऐसे बोलते हैं ना कि नींव. तो डॉक्टर MS स्वामीनाथन जो है वो म्यूटेशन ब्रीडिंग की उन्होंने नींव रखी थी. उनके वजह से ही म्यूटेशन ब्रीडिंग आज पॉसिबल है हमारी कंट्री में, और जिसके वजह से बहुत ही ज़्यादा हाई यील्डिंग क्रॉप्स प्रोड्यूस हुए हैं. ओके. ही ऑल्सो डेवलप्ड न्यू वेराइटीज़ ऑफ व्हीट लाइक सोनोरा, NP 165 एंड सरबती. सो ये अलग अलग टाइप्स हैं जो व्हीट की क्वालिटी हमको मतलब व्हीट के अलग अलग टाइप्स हैं जिनकी क्वालिटी इंप्रूव की थी डॉक्टर MS स्वामीनाथन ने. सो दिस इज़ अबाउट साइंटिस्ट. ऑल राइट डियर स्टुडंट्स, आय होप की आज आपको ये सेशन समझ में आया होगा. बाळांनो, जर तुम्हाला काहीच डाऊट असेल किंवा कोणतंही टॉपिक समजलं नसेल देन प्लीज मेक शुअर की तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचा डाऊट विचारा, क्योंकि कॉन्सेप्ट क्लिअर करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. भाषा कोणतीही असू द्या, पण कॉन्सेप्ट क्लिअर झालं पाहिजे. आणि जर तुम्हाला ही लैंग्वेज किंवा असं सिस्टम, असं सेशन हिंदी मराठी इंग्लिश असं मिक्स सेशन आवडलं असेल, अगर आपको ये टेक्निक अच्छी लगी है मिक्स्ड लँग्वेजेस की, देन प्लीज मेक श्योर की तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कमेंट करून कळवा की असंच तुम्हाला सेशन पाहिजे, और तुम्हाला आधी जसे सेशन्स व्हायचे फक्त हिंदी आणि इंग्लिश त्या लँग्वेजेसमध्ये सेशन्स पाहिजे. वी विल ट्राय टू गिव्ह आवर बेस्ट, बिकॉज व्हॉट मॅटर्स इज क्वालिटी ऑफ द कॉन्सेप्ट अँड क्वालिटी ऑफ द एज्युकेशन गिवन. आणि तुम्हाला काय कळतंय, तुम्ही कोणत्या टॉपिकमध्ये कम्फर्टेबल आहात, कोणत्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात, दॅट इज इम्पॉर्टंट to us. Okay, so if you liked our video then please click on the like button. Please comment your views about the languages and about today's session, and also make sure की तुम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत. प्लीज स्प्रेड द नॉलेज.
And if you haven't subscribed to our channel yet, then please go and click on the subscribe button. Thank you. Stay tuned. भेटूया लवकर.